हॅलो नमस्कार, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. दिस इज माय थर्ड ब्लॉग. आणि आम्ही चाललो आहे भीमाशंकर. सध्या गाडीची वाट बघतो. लवकरच गाडी येईल. आणि फायनली आम्हाला गाडी भेटलेली आहे. आमचा सुंदरसा हा प्रवास सुरू झालेला आहे. आतुरतेने वाट बघतोय की कधी भीमाशंकरला पोचू, पण ही रात्र गाड्याची आहे. उद्या सकाळी आम्ही तिकडे जाणार आहे. सो आता एक ठिकाणी आम्ही थांबणार आहे. फायनली तिकडे पोचलो आहे. फक्त रात्र असल्यामुळे आता मी तुम्हाला दाखवू शकत नाही व्ह्यू अँड ऑल. सो उद्या सकाळी भेटू मॉर्निंगला. गुड नाईट. काय व्ह्यू आहे यार. हॅलो फ्रेंड्स, आता आम्ही चाललो आहे भीमाशंकरला. माझ्याबरोबर अविनाश शिंदे, अजून देखील काही मित्र भेटणार आहे. व्हिडिओ घ्या आता. आपल्या सगळ्यांचा पण गाडी व्हिडिओ. तो इकडचा ते आमचा तो हाय फॅमिलीवाला आमच्या गावाचा आहे तो. ते माहिती आहे काय कालच्या पोराला आपण ओय बालदे. La 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 la. सो फायनली आम्ही पोचलेलो आहे भीमाशंकरला. बाईक इथपर्यंत येते, ह्याच्या पुढे आम्हाला चालत जायचं आहे. धरू कोणला धरू धरू कोणला धरू बाबा जय महाकाल. ए धरू कोणला धरू तुला आठवतं की उडी मारायचं बरं. हे व्हिडिओ चालू आहे. मोबाईल घेऊन जाय ना. नो बोलतो हे बघे याला की ए हे हर हर महादेव. सो फायनली गाईस आम्ही पोचलेलो आहे गेटजवळ. तो काही क्षणातच आम्हाला महादेवाचं दर्शन हे भेटणार आहे. फायनली खूप दिवसाची इच्छा होती यावं इथे. ती माझी इच्छा पूर्ण होणार आहे लवकरच. हर हर महादेव. सॉरी. आतमध्ये व्हिडिओ शूटिंग किंवा फोटो काढणं अलाउड नव्हतं, म्हणून आम्ही मंदिराबाहेर येऊन फोटो काढत आहे. आता सध्या आम्ही चाललो आहे
गुप्त भीमाशंकर इथे. थोडीफार ट्रेकिंग आहे, ती करत करत आम्ही जाणार आहे. नेचर, ब्युटी ऑफ नेचर आम्ही डोळ्याने बघत बघत. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. फायनली आम्ही पोचलेलो आहे. थोडी ट्रेकिंग करून दमलो होतो. बाजूला साईडला एवढा विचार करतोस. काय बोलतो इथं ऐकलेलं ते नाही, तिथे निघून डायरेक्ट इथे निघते गुप्त म्हणून त्याला नाव दिलं गुप्त. सो फायनली आम्ही पोचलेलो आहे गुप्त भीमाशंकर इथे. आणि पाया पडून झाल्यानंतर थोडंफार फोटोशूट हा देखील झालाच पाहिजे. सोलो पिक झाल्यानंतर एखादा ग्रुप पिक पण पाहिजेच. हर हर महादेव. हर हर महादेव. आणि रस्त्यात एक मंदिर देखील लागतं. तिकडे अशी मान्यता आहे की दगडावर दगड एक असे रचून आपल्या मनाची इच्छा पूर्ण करायची तर ती पूर्ण होते. मी देखील असे केलं आहे. आय होप माझं इच्छा लवकरच पूर्ण होईल. आय विश. आणि परत थोडीफार ट्रेकिंग करून आम्ही घरी चाललेलो आहे. चिखल खूप आहे, पाय घसरतोय. हर हर महादेव. आणि घरी जाताना हर हर आम्हाला मध्ये महादेव. असं फॉग दिसलेलं होतं. का व्ह्यू होता. हे मित्रांनो. Simply wow. ये ये हर हर महादेव महादेव. आणि मजा मस्ती करत हा व्ह्यू एन्जॉय करत आम्ही घरी निघालेलो होतो. काय बघितलं तुम्ही मला पण ना दुःख बघताय एकदम मस्तच. आणि फायनली एक ठिकाणी आम्ही थांबलेलो आहे घरी जाता आता. केक घेऊन जायचंय आपल्याला. एक छोटं तलाव टाईप बांधलेलं होतं त्यांनी. पाणीच पाणी. जाता जाता एक ग्रुप फोटो देखील काढला आम्ही. रस्त्यात जाताना जो व्ह्यू होता घरी जाताना काशा बघितले आपला म्हणजे शब्दच नव्हते. का व्ह्यू होता यार. वाव. कम टू फंशेवाडी. आणि आता आम्ही आपल्या दुसऱ्या स्पॉटला चाललेलो आहे. तुम्हाला लवकरच काही कुठे चाललेलो आहे. ते बोलतात ना, मंजिल में क्या रखा है, सफर का मजा लेते चलो. आणि हा काहीतरी जास्तच मजा घेतो आहे. पण आम्ही जिथे चाललो तिकडे पण आम्हाला खूप मजा येणार आहे. सो बघत राहा. वाव.
आणि फायनल आम्ही त्या जागेवर पोचलेलो आहे जिथं आम्हाला पोचायचं होतं. छोटंसं असं एक डॅमसारखं बांधलेलं आहे त्यांनी. Steps in water. आले तर काही फोटोशूट तर झालेच पाहिजे. सो काही फोटो काढलेत. हा सूरज डोले फक्त ऍक्टिंग करते फोटोची झाड. थोडा दमलेलो म्हणून थोडी पडीक घेतलेली, पण ह्यांच्या अंगातली मस्ती का कमी नाही. मला थोडा आराम पण करायला दिला ना. काही काम प्रकारे हे दोघं चाललेले आहेत. निघाल काय उपयोगाचे नाही, मधुरच सोडून चालले आहेत. त्यांनी जी आम्हाला दिली साथ त्यासाठी मी धन्यवाद मानतो आंबोली गावच्या चले बाय. चल बाय. चले भेटू. हाय फ्रेंड्स, सो एक नवीन ठिकाणी आलेलो आम्ही. माझ्या एका मित्राने पोएट्री फार्म घेतला आहे, सो ते बघायला चाललो आहे. लेट्स गो. वा, एवढं मोठं आहे. बघता बघता रात्र झाली, सो आम्ही विचार केला इकडेच बाहेर जागा डिनर करून जाऊ. ठिकाण सो काही मित्रांना गोळा केला आणि तयारी चालू आहे. आम्ही बाहेरच काहीतरी स्वतः बनवायचं विचार केला. चिकन आणलेलं, चिकन मसाला एक वेगळी रेसिपी करू. आणि शेफ आमचा तोच आहे मागच्या व्हिडिओमध्ये, मागच्या व्लॉगमध्ये जो होता तोच. त्यालाच चांगलं जेवण करता येतं.
तिकडे नाही टाकायचं, तिकडे काय टाकून फायदा. आणि फायनली आमचं सुक्कं चिकन हे तयार झालेलं आहे. मीन्स वाव, स्टार्टर म्हणून हे आम्ही केलेलं. त्यानंतर आम्ही मेन कोर्स देखील खाल्ला. आणि हे आमचे शेफ. आणि दुसऱ्या दिवशी उठून आम्ही परत एका महादेवाच्या मंदिरात चाललेलो आहे. रस्त्यात हा व्ह्यू काय मस्त आहे. असू दे एवढं काय आणि हा आमचा ड्रायव्हर नवीन, पण मला त्याच्यावर विश्वास होता आणि त्यांनी पोचवलेलं आहे जिथे जायचं होतं. टर्निंग खूप हार्ड होते. आणि या मंदिराचं नाव आहे कुंडेश्वर मंदिर. खूप प्रसिद्ध असं हे मंदिर आहे. खूप वरती डोंगरावर. वाटे डायरेक्ट आणि जाताना फॅमिली फोटो तर झालाच पाहिजे. आणि का व्ह्यू होता. आमची गाडी मधून चालली आहे आणि दोन्ही बाजूला काय चारा खात आहेत. मीन्स असं वाटत होतं की पिक्चरची शूटिंग चालू आहे. दोन्ही बाजूला गाय असे खूप सारे गाय होत्या. एक दोन नाही तर अनेक. आणि हा व्ह्यू
मीन्स वाव. रस्त्यात आता थोडा थोडा पाऊस चालू झालेला. वातावरण आधीच मस्त होतं आणि पावसामुळे ते अधिक मस्त झालं. मावशी देखील आली होती. हा आपला भाऊ. काय वेदर होतं मीन्स वे भारत माता की जय, शिवाजी महाराज की जय, वंदे मातरम. हर हर महादेव. ओ भाऊ, ओ भाऊ, ओ भाऊ मिळून. आणि आता घरी जायची वेळ ही जवळ आलेली होती. सो आम्ही बोललो जायच्या पहिला एकदा मावशीला भेटून जावं. सो आम्ही चाललो आहे त्यांच्या दुकानावर. तुटलेला असल्यावर काय पहिलं झालं आम्ही इकडे जाऊन आता झालो आम्ही वैशा मानला वैशा काय हाय फॅमिली काय चाललंय काय चाललंय. आणि मावशीने आम्हाला सुंदर असं सँडविच बनवून दिलं होतं आणि राजूभाऊ हे खात होते. फार टेस्टी होतं. थँक्यू मावशी. जायची तर इच्छा नव्हती पण यावं तर लागणारच मुंबईला. सुंदर असं असतं. पाहत पाहत आम्ही मुंबईकडे निघालो होतो. सो हा व्लॉग मी इथेच थांबवत आहे. थँक्यू सो मच बघण्यासाठी. प्लीज लाईक, सबस्क्राईब अँड शेअर.